नेते सुधीर मुनगंटीवार सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुधीरजी, आपलं स्वागत। पहिल्यांदा तर अभिनंदन तुमचं। बिहारमध्ये भाजपने आणि नितीश कुमार यांनी एकत्रितपणे एक थंपिंग मेजॉरिटी सरकार बनवलं असंच म्हणावं लागेल। तब्बल 196 जागा। पुन्हा एकदा अभिनंदन आणि आपली पहिली प्रतिक्रिया। विकासाचा विजय, विश्वासाचा विजय, हा सुशासनाचा विजय आहे। जंगल राज पराभूत होत लोकशाहीचं श्रेष्ठत्व या माध्यमातून अधोरेखित होते आहे। लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे हा भाव प्रत्येक राजकीय पक्षांनी व परिवारवाद जन्माला घालण्याला विशेष करून राजकीय पक्षांनी लक्षात घेतला पाहिजे की काही काळ जरी रावणीराज आपल्याला आणता येत असेल तरी रामराज्याचं कौतुक हे सर्वोपरी श्रेष्ठच आहे। हे बिहारच्या या निवडणुकीच्या निकालानंतर साधारणतः लक्षात येते आहे। सुधीरजी, वोट चोरीचा मुद्दा होता, त्याचबरोबर SIRचा मुद्दा होता। इतकंच काय, अगदी मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी तेजस्वी यादव यांनी म्हटलेलं होतं की मतमोजणीमध्ये घोळ होऊ शकतो। मग ही त्यांना एक चाहूल लागली होती का पराभवाची? नाही, पराभवाची चाहूल जेव्हा लागते तेव्हा नापास होणारा विद्यार्थी ज्या पद्धतीने कारणं शोधायला सुरुवात करतो की सिलेबसच्या बाहेरची प्रश्नपत्रिका होती किंवा तिथं गरमीच खूप होती, माझ्या शिक्षकांनी मला योग्य पद्धतीने शिक्षण देताना शिकवलं नाही, ही कारणं अगोदर असतात। आता वोट चोरीच्या संदर्भात वोट चोरी आहे की यांच्या विचारसरणीची मेंदूची चोरी आहे हा एखाद्या PhDच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे। कारण वोट चोरी हे कोणी म्हणावं, ज्यांच्यावर तात्कालिक स्वर्गीय राजनारायणजींनी आपल्या प्रशासनाचा दुरुपयोग केला म्हणून हायकोर्टात केस टाकली, ज्यांनी मतदारांना प्रलोभन दाखवलं, अशा काँग्रेसच्या लोकांनी आता तत्वज्ञान सांगायचं वोट चोरीचं। आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे की वोट चोरीच्या संदर्भात आपला आक्षेप आहे तर प्रत्येक मतदार नोंदणीच्या टप्प्यावर प्रत्येक राजकीय पक्षाला एक पत्र जातं, याच्यावर तुमचा काही आक्षेप आहे का? तुम्हाला बूथ लेवल एजंट नियुक्त करायला त्यांचं पत्र येतं, तुम्ही तेव्हा मतदार यादी ही दोषरहित व्हावी, ही निर्दोष व्हावी, दोषपूर्ण राहता कामा नये यासाठी तुम्हाला विचारलं जातं। तेव्हा मात्र तुमचा पक्ष त्या कुंभकर्णी झोपेत असायचा का? म्हणजे कुंभकर्णांनी म्हणायचं रिश्ते में ये पार्टी के नेता हमारे बाप लगते हैं, तेव्हा झोपून राहायचं। आणि आता मग कोर्टामध्ये का जात नाही? जसं राजनारायणजी तेव्हा कोर्टात गेले, तुम्ही जा ना, तुमच्याकडे काही पुरावे असतील तर कोर्टात जायला तर कोणी थांबवलं नाही ना। हायकोर्टाने तेव्हाही 12 जून 1975 स्वर्गीय इंदिराजींच्या विरुद्ध निकाल दिला जेव्हा पुरावे देण्यात आले। तुम्हाला जर मनापासून वाटतं की वोट चोरी झाली तर असं नुसतं वातावरणामध्ये हंगामा सनसनाटी निर्माण करून तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही लोकांना भ्रमित करू शकू तर लोक भ्रमित होणार नाही। कारण लोक मतदान केंद्रावर जातात, मतदान करतात। एक्झिट पोल मध्ये हे काय जे तुमच्या साधारणतः टीव्ही चॅनल एक्झिट पोल मध्ये जाते तर तुम्ही काय टीव्ही चॅनलच्या सर्वांवर शंका उपस्थित एकदा कराल, नेहमीच कराल का? शेवटी ते तर लोकांना भेटतात ना। ते काय स्वर्गात जाऊन एखाद्या मतदाराला भेटून येत नाही किंवा मृत झालेल्या मतदाराची भेट घेत नाही। जे टीव्ही चॅनल्स वाले जातात एक्झिट पोल मध्ये ते जिवंत मतदान करून आलेल्या मतदारांनाच भेटतात आणि मग एक्झिट पोल देतात। आता तुमचा टीव्ही चॅनलवर विश्वास नाही, तुमचा कोणत्या संस्थेवर विश्वास नाही, तुमचा व्यवस्थेवर विश्वास नाही आणि तुमच्यावर मग मतदारांनी का विश्वास ठेवावा, हा प्रश्न निर्माण। नक्कीच सुधीरजी, राहुल सरांना देखील तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे। मात्र तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी आता समोर येते आहे। महाआघाडीला सत्ता स्थापनेसाठी नितीश कुमारांची गरज आहे। आताची महत्त्वाची बातमी, नितीश कुमार सोबत आल्यास आघाडीला सत्तेत येणं सोपं होऊ शकतं। नितीश कुमार तेजस्वी फॉर्म्युल्याची सध्या जोरदार चर्चा आहे। नितीश कुमार सोबत आल्यास आघाडीला सत्तेत येणं सोपं होणार आहे आणि महत्त्वाची बातमी आहे, महाआघाडीला सत्ता स्थापनेसाठी नितीश कुमारांची गरज आहे। राहुल सर। सुधीर भाऊ, आकडेच एवढे छान आले तुमचे, 89 भाजप पुढे आहे, तर तुमच्यासारख्या स्वयंसेवक कार्यकर्त्याला असं वाटणं साहजिक आहे की आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला काय हरकत आहे? असं आहे की आम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नसतं। व्यक्तिगत कार्यकर्त्याला एकच गोष्ट वाटतं, पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना, तेरा वैभव अमर रहे वा हम दिन चार रहना रहे। आणि म्हणून भारतीय जनता पार्टी विचारासाठी, देशाच्या प्रगतीसाठी तुम्ही बघितलं असेल की अनेक राजकीय पक्ष सत्तेत आले, एक मात्र राजकीय पक्ष आहे, एक मात्र असा नेता माननीय मोदीजींच्या रूपात आहे। 2047चा भारत कसा असेल त्याचं लक्ष ठरवून काम करताय। झिरो कार्बन 2070 मध्ये कसं असेल, तुम्ही मनात विचार करा की
अशा विचार करणारे नेते ही काय आपली संपत्ती नाही आहे का, ॲसेट नाही आहे का, निवडणुकीपुरता विचार करत नाही. मी तुम्हाला सांगतो, मला एक माहिती मिळाली, त्याचा मला आनंद झाला की मी या पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी मनात देवाशी म्हणालो की पुढचा जन्म हा तू कुठे द्यायचा, कसा द्यायचा ते तू ठरव देशामध्ये, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून हा झेंडा माझ्या हातात असू दे. कारण मला आमच्या कार्यालयातून असं लक्षात आलं की उद्या परवा बिहार पुढच्या 25 वर्षात कसा असेल, 25 वर्षामध्ये बिहारचं प्रत्येक क्षेत्र कसं असेल यावर माननीय मोदीजींनी आपल्या काही अधिकाऱ्यांना कामाला लावलं. मला मनापासून आनंद झाला. निवडणूक जिंकल्यानंतर विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही, हे 1995 मध्ये मी जाहीर सूत्र हे घोषित केलं. आज मला मनापासून आनंद होतोय की निवडणूक जिंकणं जेवढं महत्वाचं आहे त्यापेक्षा जास्त जनतेची मनं जिंकणं महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने आमचा नेता जेव्हा विचार करतो तेव्हा मला मनापासून आनंद होतो. बाकी सारे नेते सारीपाटावर सत्तेच्या विचार करत बसतात, पण आमचा नेता मात्र या दृष्टीने पुढच्या 2 दिवसामध्ये माझा बिहार 25 वर्ष कसा असेल, हा माझा श्रेष्ठ बिहार कसा होईल, या भावनेने काम जेव्हा करतो तेव्हा मला विश्वास आहे की आपण जे म्हणाला हा जो माननीय मोदीजीच्या रूपामध्ये जो विचार आहे त्या विचाराला जनतेने सहकार्य दिलं. नितीश कुमारजीच्या सुशासनाला सहकार्य केलं आणि काँग्रेसचे लोक एकच रट लावताय, वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी. सुधीर भाऊ, तुम्ही अर्थ विभाग सांभाळला म्हणून हा प्रश्न विचारतो. इजा बिजा तिजा झाले, म्हणजे मध्य प्रदेश तुम्ही जिंकलं, महाराष्ट्र जिंकलं आणि आता बिहार जिंकलं, पण हे तिन्ही जिंकत असताना एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणी आणि त्यासाठी दिलेला निधी. तर तुमचं काय मत आहे की आता ही अपरिहार्यता असणार आहे, चांगल्या अर्थाने तुम्ही म्हणू शकता, आणि पुन्हा सामाजिक दृष्ट्या ह्या अर्थकारणाचे होणारे परिणाम? माझ्या दृष्टीने याचे अर्थकारणाचे परिणाम हे सकारात्मक असतात असं माझं व्यक्तिगत मत आहे. मी अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राची जास्त माहिती मग आहे. महाराष्ट्राचं उत्पन्न दरवर्षी 50,000 कोटींनी वाढते. आपण जे कर्मचाऱ्यांना पगार देतो ते यावर्षी आपला 2,48,000 कोटी पगार आणि पेन्शन आहे. आता लाडक्या बहिणींना आपण 25,000 30,000 कोटी दिल्याने काही महाराष्ट्रावर तणाव येतो अशातला काही भाग नाही. पण झारखंडमध्ये आपण बघितलं की झारखंडमध्ये सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना मदत करण्याचा निर्णय केला तर त्याचा सकारात्मक फायदा झाला. मध्य प्रदेशमध्येही त्याचा सकारात्मक फायदा झाला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा सकारात्मक फायदा झाला. 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी माननीय तात्कालिक मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि आपण भाऊबीजेपर्यंत 5 हप्ते दिले तर भाऊबीजेला बहिणीने सुद्धा भावाला रिटर्न गिफ्ट मध्ये मतदान निश्चितपणे केलं आणि याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आत्ताही इथं साधारणतः 1,40,00,000 बहिणींच्या जीविका बहिणींच्या खात्यामध्ये आपण 10,000 रुपये टाकले, त्याचा निश्चित फायदा होईल. पण हे माझ्या दृष्टीने संविधान लिहिताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डायरेक्टिव्ह 41 मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की आपण हलाखीचं एखाद्याच्यावर परिस्थिती असेल, हलाखीचं जीवन जगणाऱ्यांना आपण तिजोरीतून मदत केली पाहिजे. आता प्रश्न एवढाच आहे की तुम्ही कर्मचाऱ्यांसाठी 2,48,000 कोटी खर्च करता, तुम्ही दरवर्षी त्यांना डीए मध्ये साधारणतः 7,000 कोटीची वाढ करता. आता 8वं वेतन आयोग येईल तेव्हा 60,000 कोटी वर्षाला वाढणार आहे. तर मला वाटतं त्याच्यानी अर्थकारणावर विपरीत परिणाम होत नाही, पण 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकल्याने विपरीत परिणाम होतो. तर याच्यावर मात्र सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की लाडक्या बहिणींना दिलेले पैसे हे निश्चितपणे त्याच बाजारातल्या छोट्या व्यापारी फुटपाथ धारकांना ते पैसे जातात. जेव्हा आपण मोठ्या लोकांना पैसे देतो तर त्यांची मुलं ऑस्ट्रेलियात शिकायला जातात, कोणी अमेरिकेत शिकायला जातात. भारताचा पैसा दुसऱ्या देशाच्या नीतीसाठी खर्च होतो. सुधीर भाऊ, एक महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या दृष्टीने प्रश्न विचारतो की ज्या पद्धतीचा विजय तुम्हाला मिळाला आहे तो विजय पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्हाला एक अतिरिक्त पद्धतीचं बूस्ट आहे. मग आपल्या सगळ्या सहकार्याबरोबर जायला पाहिजे की स्वतंत्रपणे आपण विजय खेचून आणू शकतो मुंबईमध्ये? मी पुन्हा एकदा सांगतोय की विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. कोणताही विजय नम्रतेने स्वीकारला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 31 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आणि मग त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीचा अहंकार जन्माला आला तो अहंकार जनतेने सांगितलं की लोकसभेत आम्हाला सांगितलं औकात में रहो आणि विधानसभेत त्यांना सांगितलं औकात में रहो. मतदार हा राजा आहे. मतदार कोणत्याही निवडणुकीमध्ये
बदल घडवू शकतो हे दोन्ही पक्षाला त्यांनी सूचना केल्या. आम्हालाही सांगितलं आम्ही त्यातून सुधारणावादी विचार करून जनतेचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही सुद्धा मग 237 जागा या जिंकल्या. पण एक गोष्ट विसरता कामा नये. ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जागा वाटप करणं हे सोपी नाही, फार कठीण असतं. 1995 पासून हे मी बघतोय. मी स्वतः प्रदेशाध्यक्ष असताना बघितलं आणि 2014 ते 19 आमचं सरकार शिवसेनेसोबत युती म्हणून होतं. तेव्हाही तुम्ही बघितलं असेल कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र नव्हतो. आम्ही 42 जागा जिंकल्या, शिवसेनेने 52 जागा जिंकल्या. मुंबईमध्ये सुद्धा 84 जागा त्यांनी जिंकल्या आणि 82 जागा आम्ही जिंकल्या. स्थानिक स्तरावर युती कधीही होणं हे सोपी नसतं. पण महायुती म्हणून आम्ही एकमेकाविषयी भाष्य करताना काही गोष्टी पासून दूर राहिलं पाहिजे. आम्ही एकमेकाला पूरक मदत केली पाहिजे आणि निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही एकत्र आलो पाहिजे. असा साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा सूर असतो. आणि 95 पासून मी स्वतः हे बघतोय की 95 मध्ये आम्ही एकत्र होतो, पण आम्ही निवडणुका अलग घडवल्या होत्या. कारण 1996 मध्ये सुद्धा राज्याचा मी जनरल सेक्रेटरी होतो आणि 2010 ते 13 पर्यंत प्रदेशाचा अध्यक्ष होतो. मला याची जाणीव आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिथं शक्य आहे तिथं महायुती झाली पाहिजे, पण जिथं शक्य नाही तिथं एकमेकांसोबत अतिशय सौहार्दाच्या वातावरणामध्ये निवडणुका घडवल्या पाहिजे आणि जिंकल्यानंतर एकत्र आलो. सुधीर भाऊ, एक महत्त्वाची बातमी. पुन्हा एकदा एक प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयामध्ये जाणार आहेत आणि तिथे कार्यकर्त्यांना देखील ते संबोधित करणार आहेत. यापूर्वी देखील ज्या ठिकाणी ज्या राज्यांमध्ये भाजपनं अशा प्रकारे मोठा विजय मिळवलेला होता त्यावेळी देखील अमित शहा असतील, त्याचबरोबर भाजप अध्यक्ष असतील आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा भाजप मुख्यालयामध्ये दिल्लीमध्ये जातात आणि ते या विजयाचा आनंद साजरा करतात, जनतेला संबोधित करतात, खास करून कार्यकर्त्यांना ते संबोधित करत असतात, मार्गदर्शन करत असतात. आणि आज पुन्हा एकदा बिहारमधील या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील मुख्यालयामध्ये जाणार आहेत आणि संध्याकाळच्या सुमारास ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत. ज्याप्रमाणे सुधीर भाऊ तुम्ही म्हटलेलं होतं की आम्ही मित्रपक्षांना सोडणार नाही, मात्र मित्रपक्ष तुम्हाला सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण सगळं शक्यता अशक्यतांचं राजकारण आहे. महाराष्ट्रात देखील ते आपण 2019ला पाहिलेलं होतं. तिकडे बिहारमध्ये देखील नितीश कुमार आणि आरजेडी म्हणजे तेजस्वी यादव हे एकत्र आलेले होते. नंतर नितीश कुमारांना तुम्ही आपल्यासोबत घेतलं. मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय की जेडीयू 80 आणि आरजेडी 30. तर अशा वेळी जर आरजेडी आणि नितीश कुमार हे एकत्र येण्याचा त्यांचा प्रयत्न असला तर भाजप नितीश कुमारांना कशा प्रकारे सोबत ठेवायचा प्रयत्न करेल? ते ठेवण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकताच नाही. नितीश कुमारजीची भाषणं आता बिहारच्या निवडणुकीत तुम्ही जर ऐकली असेल तर त्यांनी एक वाक्य अधोरेखांकित केलं की आता माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी भारतीय जनता पार्टीची साथ सोडणार. बरोबर. कोणताही मुख्यमंत्री शेवटी त्याचं काम आणि त्यांचं नाव मोठं व्हावं असाच प्रयत्न करेल. केंद्राशी शत्रुता घेऊन बिहार राज्यामध्ये अशी आर्थिक क्षमता नाही आहे की आपण मुख्यमंत्री झाल्यावर बिहारच्या प्रगतीचं जे स्वप्न, सुशासनाचं जे स्वप्न आपण दाखवतो ते आपण पूर्ण करू शकू. शेवटी केंद्राची मदत लागत असते, केंद्राच्या विभागाची मदत लागत असते आणि बिहारला वेगाने पुढे नेण्याचा ज्यांचा संकल्प आहे ते नितीश कुमारजी. आरजेडीनी किती अफवा पसरवल्या किंवा त्यांच्या माध्यमातून अशा कितीही दंतकथा केल्या की आरजेडीच्या 30ला जेडीयू मदत घेऊन सरकार बनवण्यामध्ये अशी आत्महत्या. जे समजदार आहे, ज्यांना राजकारण समजतं, ज्यांना विकास समजतो, ज्यांना मतदाराचं आकर्षण समजतं, ज्यांना राज्याविषयी प्रेम आहे, ज्यांना मातृभूमीविषयी प्रेम आहे, ते असा निर्णय कदापिही करणार नाही. या सर्व दंतकथा आहे, या कपोकल्पित कथा आहे. सुधीर भाऊ, संजय राऊतांचं ट्विट समोर आलेलं आहे. संजय राऊतांनी एक ट्विट केलेलं आहे. हे ट्विट नेमकं काय आहे आपण ते पाहणार आहोत. मात्र संजय राऊतांनी या बिहार निवडणुकीवर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊतांनी म्हटलंय की निवडणूक आयोग आणि भाजपनं एकत्रित मिळून ही निवडणूक लढवलेली आहे. यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता. बिहारमधील निकालानं धक्का बसलेला नाही. निवडणूक आयोगाने भाजपचं हातात हात घेत कार्य सुरू आहे. यापेक्षा वेगळा निकाल लागणं शक्य नव्हतं असं राऊतांनी म्हटलंय. नाही, आता कर्नाटकमध्ये जेव्हा ते जिंकले त्या पद्धतीने काय त्यांनी स्टेटमेंट दिलं, ट्विट काढून बघा. जेव्हा ते तेलंगणामध्ये यांचा काही संबंध नसताना जिंकले तेव्हा काय स्टेटमेंट दिलं, जरा एकदा तुम्ही त्यांचे जुने स्टेटमेंट काढून बघा. म्हणजे मग कोणत्या क्षणी ते काय बोलतात हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून मला वाटतं की संजय राऊतांचं आरोग्य उत्तम व्हावं ही आमची सदिच्छा आहे.
त्यांचं जीवन आनंददायी व्हावं ही सदिच्छा आहे. पण ईश्वरचरणी प्रार्थना आहे की हा जो राजकीय त्यांना समस्यांनी ग्रासला आहे की निवडणूक पराभूत झाल्यानंतर ज्या पद्धतीचं विश्लेषण अपेक्षित असतं ते न करणं म्हणजे पुढच्या पराभवावर शिक्कामोर्तब केल्यासारखं आहे. यानंतरही त्यांच्या नशिबात विजय येणार नाही. निवडणूक आयोगावर अशा पद्धतीने लांछन करण्याचं काम म्हणजे देशाच्या जिल्हाधिकारी, देशाचे तहसीलदार, जे देशामध्ये निवडणुकीशी संबंधित विविध जातीच्या लाखो कर्मचाऱ्यांवर अशा पद्धतीने आक्षेप घेणं यापेक्षा दुर्दैवी आणि वाईट गोष्ट या देशासाठी नाही. मला असं वाटतं की यामध्ये अजून तरी कोणत्या औषधीचा शोध लागला नसेल, पण रिसर्च करून अशा पद्धतीच्या स्टेटमेंट पासून वाचलं पाहिजे. कारण आपण निवडणूक आयोगावर म्हणजे निवडणूक आयोग एक व्यक्ती नाही आहे, निवडणूक आयोग एक संस्था आहे. सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी विविध जाती धर्माचे, विविध पक्षाचे आहे. पोस्टल बॅलेटमध्ये अनेक लोक तर महाविकास आघाडीलाही मतदान करतात. आपण त्यांना सर्वांना शंकास्पद करतो, मी एकटाच चांगला आहे आणि बाकी जग हे वाईट आहे. ही भावना मात्र चांगली नाही आहे. या आतंकी किंवा अशा पद्धतीच्या लोकांची ही भावना असते. नक्कीच सुधीर भाऊ, खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात. खूप खूप अभिनंदन तुमचं, कारण बिहारमध्ये एक मोठा विजय तुम्ही मिळवलेला आहे, तुम्ही आणि तुमच्या मित्रपक्षांनी, आणि लवकरच सत्ता स्थापन होईल आणि त्यासाठी पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन.